नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की PM किसान POC पाईप ऑफ कंटेंट अर्थात PM योजनेअंतर्गत असलेल्या समस्यांचा निरसन करता शाखेच्या समाधानात आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी देण्यात आलेला संपर्क क्रमांक आणि हाच संपर्क क्रमांक कशा शोधायचा, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या या PM किसान योजनेसाठी नोडल ऑफिसर कोण आहे, संपर्क क्रमांक कुठून काढायचा, ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती PM किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांच्या शेतकऱ्यांचा डाटा अपडेट करण्यासाठी, मनुष्यबळ देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असताना यांच्या अंतर्गत नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा स्तरावरती कलेक्टर यांच्यामध्ये नोडल ऑफिसर असतील, तर प्रत्येक तालुका स्तरावरती तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी हे योजनेचे नोडल अधिकारी असणार आहेत. यांच्यासाठी जे काही तुमचे POC अर्थात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात संपर्क अधिकारी असतील, हे तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरती त्यांची डाटा अपडेट देण्यात आलेली आहे. यांच्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या पोर्टलवर यायचं आहे. PM किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण वेगवेगळे ऑप्शन दिसतात, ज्यांच्यामध्ये नवीन नोंदणी असेल, नोंदणीचे जे काही ज्यांच्यामधील दुरुस्ती करायची असेल, लाभार्थ्यांची यादी असेल, लाभार्थ्यांचे बेनिफिशियल स्टेटस असेल, याच ठिकाणी तुम्हाला PM किसानची POC अर्थात पॉईंट ऑफ कंटेंट यासाठी लिंक देण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती तुम्ही क्लिक करून 2 ऑप्शन्स असतात, त्याच्यामध्ये स्टेट लेवल दाखवण्यात आलेलं आहे आणि एक तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज दाखवण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये स्टेट लेवलला फक्त तुम्हाला कष्ट नावाचं दाखवलं जाईल. ज्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले, त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, त्यावरती क्लिक करून माहिती तुम्ही भरू शकतात. धन्यवाद.